साली कायमस्वरूपी विनाअनुदानित धोरण सरकारनं अवलंबलं. पण हे धोरण अवलंबत असताना सरकारचा हेतू हा होता की सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळांमध्ये आणि खाजगी शाळांमध्ये ज्या अशा शाळा की ज्या शाळांना शासनाकडून 100% निधी उपलब्ध करून दिला जातोय, याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं. पण हे धोरण अवलंबत असताना इतर कुठल्याही शाळांना मंजुरी द्यायची नाही किंवा त्यांची जबाबदारी घ्यायची नाही अशी भूमिका सरकारनं स्पष्ट केली होती. पण त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा म्हणावा तितका विरोध या धोरणाला झाला नाही. कारण एखादी शाळा किंवा शिक्षण संस्था उभी करत असताना, स्थापन करीत असताना ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, ज्यांच्याकडे वारेमाप संपत्ती आहे, जे धनदांडगे लोक आहेत, असेच लोक शाळा किंवा शिक्षण संस्था उभी करतात. त्यामुळे त्यांना सरकारकडून अनुदान मिळो अथवा न मिळो त्यांना काहीही फरक पडत नाही. फरक पडतो तो या शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना. अक्षरशः या संस्था चालकांनी नव्या शाळेची परवानगी घेत असताना भविष्यात आम्ही कुठल्याही प्रकारचं अनुदान मागणार नाही अशा प्रकारचं शपथपत्रच या सरकारला लिहून दिलं होतं. त्यामुळे भविष्यात विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळेल याची शक्यता कमीच होती. परंतु